नाशिकसह मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवस हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे। भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या 5 दिवसांच्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागात विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस आणि गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। सध्या वातावरणात अस्थिरता वाढली असून अचानक पावसासह वाऱ्याचा वेग वाढू शकतो। यामुळे झाडे कोसळणं, वीज पुरवठा खंडित होणं आणि विजेच्या धक्क्यांचा धोका निर्माण होऊ शकतो। प्रशासनानं नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्यात। विजेच्या कडकडाट सुरू होताच तात्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा। झाडाखाली उघड्या जागेत किंवा पाण्याच्या स्रोताजवळ उभं राहणं टाळावं। मोकळ्या जागेत मोबाईलचा वापरही टाळण्याचा सल्ला देण्यात आला। दरम्यान आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी प्रशासन सज्ज झालंय। रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकं तैनात ठेवण्यात आलेत। तसेच शाळा आणि सार्वजनिक इमारती तात्पुरत्या निवाऱ्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। शेतकरी बांधवांनी विशेष खबरदारी घ्यावी असं प्रशासनानं स्पष्ट केलंय। वादळी हवामानाच्या काळात शेतातील कामं टाळावीत आणि जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावं। अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा असं आवाहन प्रशासनानं केलंय। कोणती आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचं सांगण्यात आलंय। नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन कटिबद्ध आहे। सर्वांनी सतर्क राहून सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय। न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।